मुंबईमधल्या 26 जुलैच्या महापुराची आठवण यावी अशी स्थिती आज 25 जुलै रोजी पुण्यावर ओढावलेली आहे। मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणामधून करण्यात आलेल्या पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। पुण्यामधल्या अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं। घरं आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांचे मोठे हाल झाले। पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना मदत कार्यामध्ये उतरावं लागलं। दुपारी पुण्यामधल्या बचाव कार्यामध्ये लष्करानंही धाव घेतलेली आहे। पूर्वसूचना न देता खडकवासला धरणामधून अचानकपणे पाणी सोडल्याचा आरोप लोकांनी केलाय। आता खडकवासला धरणातून पुन्हा एकदा 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत। नाझीम, या क्षणाची काय परिस्थिती आहे? विशाल, ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये रात्रभर पाऊस झाला तो गेल्या 32 वर्षात झाला नव्हता असं काही हवामान तज्ज्ञ या ठिकाणी सांगतायत। आणि परिस्थिती ही खरंच तशीच होती, कारण जसा काल रात्री काळोख पडला तसा पावसानं आपला जोर जो आहे तो या ठिकाणी वाढवला। पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी तर पाऊस होताच, मात्र त्याहून अधिकचा पाऊस होता तो धरण क्षेत्रामध्ये। आणि त्यामुळंच खडकवासलाचं धरण जे आहे ते झपाट्यानं या ठिकाणी भरलं आणि प्रशासनाला रात्रीतच या ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घ्यावा लागला। टप्प्याटप्प्यानं तो वाढत अगदी 35,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो मध्यरात्रीच करण्यात आला। आणि यामध्ये प्रशासन विसरून गेलं की आपण नागरिकांना या पद्धतीचा मेसेज देण्यास विसरलेलो आहे की जे नदीलगतचे रहिवासी आहेत त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचं सांगायला हवं होतं, आणि तो मेसेज द्यायचं या ठिकाणी हे विसरले। आणि अख्ख्या शहरामध्ये हाहाकार माजला, कारण मध्यरात्री 3-3:30च्या दरम्यान नागरी वस्तीमध्ये जे आहे ते पाणी शिरायला सुरुवात झाली आणि सकाळपर्यंत अक्षरशः पहिल्या मजल्यापर्यंत सगळं पाणी जे आहे ते घराघरामध्ये या ठिकाणी शिरल्याचं आपण पाहिलं। आणि रात्री झोपेतच ही सगळी परिस्थिती उद्भवलेली होती। कसंबसं हे सगळे जागे झाले आणि कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नाही। मात्र सकाळपासून जे बचाव कार्य या ठिकाणी सुरू होतं, पहिल्यांदा तर बचाव कार्यात इतका उशीर झाला, स्थानिकांनीच या ठिकाणी आपापल्या बाजूचे जे नागरिक असतील त्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणी तत्परता दाखवली। परत प्रशासन, अग्निशमन दल जे आहे ते या ठिकाणी आलं, मग एनडीआरएफ जवान पोहोचले, अगदी आर्मीतले लष्कराचे जवानसुद्धा या ठिकाणी या बचाव कार्यामध्ये या ठिकाणी उतरल्याचं आपण पाहिलं। परंतु सगळ्यांची ओरड या ठिकाणी एकच होती, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदा मुंबईमधून या सगळ्याचा आढावा घेत होते, नंतर दुपारी ते पुण्यामध्ये आले, महानगरपालिकेमध्ये गेले, थेट या ठिकाणी जिथं पूरस्थिती होती तिथंही आले आणि तिथंही अजित पवारांना रोषाला सामोरं जावं लागलं, कारण सगळेजण एकच म्हणत होते की आम्हाला मेसेज दिला नाही आणि हा मेसेज न देण्याची चूक आमच्या जीवावर बेतणारी ठरली। मात्र पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे या संदर्भातल्या सूचना आधीच देण्यात आलेल्या, त्यामुळे पुण्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। धन्यवाद नाझीम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।